व्यासपूर या दोलायमान भारतीय शहरात 18 वर्षीय आर्यनने दोन खास नातेसंबंध जपले. त्याचे वडील अशोक आणि मोठा भाऊ आयुष. अशोक एक हुशार प्राचार्य, नेहमी कुटुंबाला प्राधान्य देत. एक यशस्वी उद्योजक आयुष हा आर्यनचा आदर्श होता. त्यांनी मिळून एक अतूट त्रिकूट तयार केले. आर्यनने अशोकच्या करुणेचे आणि आयुषच्या नाविन्यपूर्ण भावनेचे कौतुक केले. अशोकने आर्यनला त्याची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले. चांगला माणूस बन बेटा, यश मिळेल. आयुषने आर्यनला शैक्षणिक आणि अतिरिक्त अभ्यासक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. लहान भाऊ, स्वतःवर विश्वास ठेवा, तू महानतेस सक्षम आहेस. त्यांच्या प्रेरणेने आर्यनला उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. अशोक आणि आयुष प्रत्येक कार्यक्रमाला अभिमानाने हजेरी लावत. एका संध्याकाळी आर्यनने एक सामाजिक उपक्रम सुरू करण्याचे त्याचे स्वप्न शेअर केले. अशोक हसला, आम्ही तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देऊ. आयुष यांनी मार्गदर्शन केले. चला एकत्र विचारमंथन करूया. त्यांच्या पाठिंब्याने आर्यनचा उपक्रम बहरला. त्यांनी वंचित मुलांना शिक्षणासाठी मदत केली. आर्यनचे मन कृतज्ञतेने फुलले. बाबा, भाई, तुम्ही माझे आधारस्तंभ आहात. तुमच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे बंधन मजबूत झाले. सकारात्मक प्रभावाच्या सामर्थ्याचा पुरावा. आर्यनच्या सामाजिक उपक्रमाने जीवनात परिवर्तन घडवून आणले. अशोक आणि आयुष हे त्यांचे मार्गदर्शक दिवे राहिले. त्यांनी एकत्रितपणे हे सिद्ध केले की कुटुंब हे सर्वात मोठे प्रेरक आहे. आर्यनच्या लक्षात आले, माझ्या आयुष्यात दोन सर्वोत्तम पुरुष असणे हा एक आशीर्वाद आहे. त्यांची कथा पसरली, इतरांना अर्थपूर्ण नातेसंबंध जोपासण्यासाठी प्रेरणा दिली. व्यासपूरमध्ये हे तिघे प्रेम, आधार आणि प्रेरणा यांचे प्रतीक बनले. अनेक वर्षांनंतर आर्यनने मागे वळून पाहिले. वडिलांच्या शहाणपणाबद्दल आणि भावाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञ. धन्यवाद बाबा आणि भाई, मला एका चांगल्या व्यक्तीत घडवल्याबद्दल.